हॅलो एव्हरीवन, मी आहे निकिता. तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझे हस्बंड मला पाडव्याचं गिफ्ट घ्यायला घेऊन जात होते. तर हे मला डायरेक्ट घेऊन गेले वामन हनीबेटे सन्समध्ये. मला काही आयडिया नव्हती की हे मला इकडे घेऊन येतील. मी थोडी शॉकच झाले. तिकडे गेल्यानंतर ना ह्या मॅम बोलला की तुमचा आज पहिला पाडवा आहे ना, तर तुम्हाला पाहिजे तसं मोठं गिफ्ट घ्या. तर मी रेग्युलर घालण्यासाठी मला इयरिंग्स नव्हते, तर मग हे मला इयरिंग्स बघायला लागले. त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी होती. त्याच्यामध्ये हे 3 मला खूप आवडले, पण खूप मी कन्फ्यूज होते की कोणते घेऊ इयरिंग्स. तर त्या मला बोलल्या की दोन्ही ट्राय करा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर मी दोन्ही ट्राय केले. तर ह्यांनी मला हेल्प केली मॅमने की कोणते छान दिसेल तुम्हाला. त्यानंतर ना हस्बंडने पे करायला गेले. त्याच्यानंतर मी हा एक फुल व्हिडिओ घेतला, कारण मला एकही फोटो स्वतःचा व्हिडिओ घेता आला नाही. मॅमसोबत एक फोटो काढला आणि त्याच्यानंतर आम्ही सलॉनमध्ये आलो. तर हे सुंदर असं गिफ्ट माझ्या हस्बंड आणि त्यांच्या फॅमिलीकडून मला देण्यात आलं गुढीपाडव्याबद्दल. थँक्यू सो मच. मला खूप आवडलं हे गिफ्ट, खूप सुंदर होतं असं. त्यानंतर बॅक टू वर्क. आज पाडवा होता ॲक्च्युली पहिलाच माझा, तर मला घरी थांबायचं होतं, बट कामामुळे मला नाही थांबता आलं. पण ह्याचा सर्वात मोठा वाटा आहे म्हणजे माझ्या फॅमिलीचा, पतंगे फॅमिलीचा, की त्यांनी मला त्या दिवशी खूप सपोर्ट केला आणि मग मी कंटिन्यू फुल दिवस मी इथेच होते. आणि थँक्यू सो मच पतंगे फॅमिली की तुम्ही मला एवढा सपोर्ट केला. आणि मस्त आम्ही माझा दिवस म्हणजे खूप एन्जॉय केला. मी क्लायंटसोबत पण केला. आणि त्याच्यानंतर मला रांगोळी काढायलाही वेळ मिळाला नव्हता, एवढी कंटिन्यू क्लायंटची गर्दी होती. ही रांगोळी काढून दिली क्लायंटने माझ्या. त्यानंतर ना मी जे मंगळसूत्र घातले ते खूप जणांना आवडले. हे मी फेसबुक पेजवरून, मैथिलीज कलेक्शन पेज आहे त्याच्यातून ऑर्डर केलं होता. तुम्हाला मी लिंक देते. इकडे गिफ्ट सेक्शन मी चालू होतं आहे. सगळं आवरून मला रात्रीचे 10:30 वाजले सलून बंद करायला. थँक्यू सो